MPW Learning Center Waterborne Disease Series Season 1 Lecture 2 Cholera. Cholera means हैजा Part 1. मित्रांनो, आज आपण काय काय बघणार आहोत. हैजाबद्दल, कॉलेराबद्दल आपण कॉलेराचा परिचय, व्याख्या, इतिहास, कारणीभूत जीवाणू, मॉर्फोलॉजी, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन व इन्क्युबेशन पिरियड. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, वॉटरबॉर्न डिसीज सिरीजच्या मागील व्याख्यानामध्ये आपण पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांची ओळख, व्याख्या आणि वर्गीकरण समजून घेतले. आज आपण या मालिकेतील सर्वात महत्त्वाचा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जाणारा विषय म्हणजे हैजा मीन्स कॉलेरा शिकणार आहोत. हा विषय MPW आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा हा लेक्चर पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला हैजविषयी कोणताही वेगळा क्लास पाहण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला एक छोटासा प्रश्न. समजा एखाद्या गावामध्ये अचानक 50 ते 100 लोकांना एकाच दिवशी तीव्र जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या. अनेक रुग्ण काही तासातच अशक्त झाले. अशा वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्वप्रथम कोणत्या आजाराचा संशय येईल? होय, अशा परिस्थितीत सर्वात आधी संशय घेतला जातो तो म्हणजे कॉलेरा या आजाराचा. कारण हा आजार दूषित पाण्याद्वारे अत्यंत वेगाने पसरतो आणि अल्पावधीत साथीचे रूप धारण करू शकतो. आता मित्रांनो, हे बघा, दूषित पाण्यामुळे आजार कसा पसरतो. आता हे गावातून एक नदी वाहत आहे. नदीमध्ये एक कुत्रा मरून पडलेला आहे, त्याचं रक्त ते पाण्यामध्ये मिसळत आहे. तिथंच एक मुलगा शौच करतोय आणि तेच पाण्यामध्ये त्याचा मळ जे शौच हे ते पाण्यात मिसळतो आणि ते पाणी झालं आता दूषित. आता दूषित झाल्यावर ते एक वोमेन तिथं कपडे धुतली, ते पाण्यामध्ये ते कपडे धुतली आणि पुन्हा एक लेडी तिथं ड्रिंकिंग वॉटर घ्यायली, म्हणजे पिण्यासाठी पाणी घ्यायली. ते सगळे कारक जे किटाणू वगैरे, जराशीम वगैरे, बॅक्टेरिया वगैरे ते जे असतात कॉलेराचे वगैरे, ते सगळे त्याच्यामध्ये चालले. पुन्हा तिथं एक पोरगा पोहायला. आता हे सगळं पाणी झालेलं आहे दूषित आणि हे जे लेडी येतात ते पाणी ते पिण्यायोग्य त्याला घेऊन चालली आणि एक लेडी त्याच्यात कपडे धुतली. आता हे दूषित पाण्यामुळे त्यांना हे आजार होणार. असं जे आहे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. आता पुढं बघूया. सगळ्यात अगोदर कॉलेरा म्हणजे काय? कॉलेरा हा एक तीव्र जीवाणूजन्य ॲक्यूट बॅक्टेरियल संसर्गजन्य आजार आहे. हा आजार मुख्य दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे पसरतो. यामध्ये रुग्णाला वारंवार पाण्यासारखे जुलाब, उलट्या आणि शरीरातील पाण्याची झपाट्याने कमतरता म्हणजे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन होते. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. आता ह्याची डेफिनेशन काय? दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरणारा विब्रिओ कॉलेरा. कोणता बॅक्टेरिया आहे ते? विब्रिओ कॉलेरा या जीवाणूमुळे होणारा आणि तीव्र पाण्यासारखे जुलाब व निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन निर्माण करणारा संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे हैज. आता एक्झाम रिलेटेड पॉईंट काय? पाण्यासारखे जुलाब म्हणजे रिस वॉटर स्टूल. स्टूल म्हणजे कसं एकदम पाण्यासारखे पातळ एकदम जुलाब लागतात. हे हैजाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. आता कॉलेराचे सिम्पटम्स आणि सायन्स अँड सिम्पटम्स काय? आता हे इमेज आहे. इमेजमध्ये हे विब्रिओ कॉलेरा जे व्हायरस आहे त्याचे हे बघा, आपण इमेज दिलेली आहे. सगळ्यात अगोदर ब्लड प्रेशर ड्रॉप करतो, ड्यू टू हायड्रेशन करतो, कस्टमर ब्रीथिंग म्हणजे श्वास घेण्यात तकलीफ, मसल क्रॅम्पिंग अँड विकनेस एकदम विकनेस होते, वॉमिटिंग अँड फ्लूइड वॉमिटिंग होते, डायरिया म्हणजे जुलाब लागतात, पुन्हा नॉईस वगैरे हे होते. आता हे विब्रिओ कॉलेरा होता. आता ह्याचा इतिहास काय? हैजा हा जगातील सर्वात जुना साथीचा आजार मानला जातो. पूर्वी भारतातील गंगा नदीच्या खोऱ्यात या आजाराचा मोठ्या साथी येत असतं. व्यापार, जहाज प्रवास आणि लोकांच्या स्थलांतरामुळे हा आजार जगभरात पसरला. 19व्या शतकात हैजाचे अनेक जागतिक साथी म्हणजे पॅन्डेमिक्स आले आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला. रॉबर्ट कोच यांचे योगदान. सन 1983 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कोच यांनी हैजाला म्हणजे कॉलराला कारणीभूत असलेला जीवाणू शोधून काढला. या शोधामुळे हैजाचे निदान व उपचार आणि प्रतिबंधक उपाय प्रभावी झाले.
आता एक्झाममध्ये हे पॉईंट विचारतात. एक्झाम ओरिएंटेड कसं लक्षात ठेवायचं? हायजाचा जीवाणू शोध कोणी लावला? रॉबर्ट कॉच 1983ला. कोणी लावलं? 1983ला. आता हे बघा. हे आहे रॉबर्ट कॉच, सायंटिस्ट आहे. 1883ला त्यांचा जन्म झाला आणि 1910ला त्यांची मृत्यू झाली. डिस्कवर ऑफ वेब्रिओ कॉलेरा, कॉलेराचा त्यांनी शोध लावलेला आहे. म्हणजे हे बघा, असा कॉलेराचा जे आहे तो व्हायरस असतो, जीवाणू जे आहे तो असा असतो. हे बघा, त्याला खालून असं असतं आणि हे एकदम डॉट 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 सारखे असतात आणि त्याला एकदम लांब असा दोरीसारखं ते असतात. आणि हे सायंटिस्ट रॉबर्ट कॉच, जर्मन सायंटिस्ट आहे. 1983ला जे आहे तर त्यांनी ह्याचा शोध लावला होता. आता एक्झाममध्ये कोणी विचारलं का कॉलेराचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट कॉच हे सायंटिस्टनी लावलं आणि 1983मध्ये त्यांनी लावलेलं आहे. चालेल. आता हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल का विब्रिओ कॉलेरा हे जे आहे तर कॉलेराचा पॅरासाईट हे आपला व्हायरस आहे. त्यानंतर आता कारणीभूत जीवाणू म्हणजे कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. ह्याचा विब्रिओ कॉलेरा या जीवाणूमुळे होतो. एक जर्म ग्राम निगेटिव्ह कॉमा शेप्ड जीवाणू आहे. याला हालचाल करण्यासाठी एक फ्लॅग्रम्स असतोय. हा जीवाणू लहान आतड्यात जाऊन विषारी द्रव्य आणि कॉलेरा टॉक्झिन तयार करतो. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार शरीरातून बाहेर पडतात. हे बघा विब्रिओ कॉलेरा. आता त्याला असे कॉमा 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 शेप असतात. हे असे कॉमा कॉमा त्याला शेप असतात. हे त्याची सेल बॉडी आहे. हे सिंगल पोलार आहे. आणि हे विब्रिओ कॉलेरा म्हणजे एक्झाममध्ये कसं इमेज बेस पण क्वेश्चन विचारतात की हे व्हायरस कशाशी संबंधित आहेत. आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की हे कॉलेरा कॉलेराचे संबंधित आहे. आता मॉर्फोलॉजी म्हणजे रचना. विब्रिओ कॉलेराची वैशिष्ट्ये. आता त्याची वैशिष्ट्ये काय काय? एक ग्रॅम निगेटिव्ह आहे, कॉमा शेप्ड आहे, मोटाईल आहे आणि हालचाल करणारा, सिंगल पोलार फ्लॅगम आहे, नॉन स्पोर फॉर्मिंग, नॉन कॅप्सुलेटेड आहे. आता मेमोरी ट्रिक म्हणजे लक्षात ठेवायसारखं. कॉमा म्हणजे कॉलेरा, कॉमा कॉमा म्हणजे कॉलेरा. परीक्षेत कॉमा शेप्ड बॅक्टेरिया विचारल्यास लगेच विब्रिओ कॉलेरा आठवायचा. कॉमा असतं ना आपला कॉमा कॉमा आपण लिहिताना कॉमा देतात, ते कॉमा शेप्ड ते बॅक्टेरिया असतात. आता रिझर्वयर म्हणजे साठा. हायजाचा प्रमुख रिझर्वयर म्हणजे मनुष्य म्हणजे ह्युमन टू ह्युमन ते ह्युमनमुळं. रुग्ण तसेच लक्षणे नसलेले वाहक म्हणजे केरियर देखील संसर्ग पसरू शकतात. आता सोर्स ऑफ इन्फेक्शन. संसर्गाचा मुख्य स्रोत रुग्णाचा मल म्हणजे रुग्णाचा शौच, दूषित पिण्याचे पाणी, दूषित अन्न, माशांद्वारे दूषित झालेले अन्न, अस्वच्छ हात, हे सोर्स ऑफ त्याचे इन्फेक्शन आहे. आता मोड ऑफ ट्रान्समिशन. कॉलेरा कशाने पसरतो? नंबर 1 कंटॅमिनेटेड वॉटर फूड ह्युमन. आता हे कंटॅमिनेटेड वॉटर आहे म्हणजे हे कंटॅमिनेट यानी खराब पाणी आहे, दूषित पाणी. आता कंटॅमिनेटेड फूड यानी की दूषित फूड, मग ह्युमन न्यू केस, मग ते ह्युमनमध्ये ट्रान्सफर होतात आणि न्यू केस तयार होतात. जसं रुग्णाचा मल, दूषित पाणी, अन्न पाणी दूषित होते, निरोगी व्यक्ती आजारी पडते. ही प्रक्रिया फेको ओरल रूट म्हणजे मल्ख मूर्ख मार्ग फिको ओरल रूट आहे. त्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन. हायजाचा मुख्य फिको ओरल रूट हे पसरतो. क्रम असा आहे: रुग्णानंतर मल, मलनंतर दूषित पाणी, दूषित अन्न, निरोगी व्यक्ती आणि नवीन रुग्ण. यालाच फिको ओरल सायकल म्हणतात. एक्झाम रिलेटेड पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे? हायजाचा प्रमुख प्रसार मार्ग फिको ओरल रूट आहे. फिको ओरल रूट ऑफ ट्रान्समिशन असा असतो. हे रुग्ण आहे म्हणजे एखाद्या रुग्णाला कॉलेरा झालेला आहे, मग ते स्वच्छ करतो, रुग्णाचा मल बाहेर पडतो, मग ते दूषित पाण्यामध्ये मिसळतो, दूषित अन्नामध्ये मिसळतो, मग ते पाणी दूषित अन्न निरोगी व्यक्ती खातो, मग ते बॅक्टेरिया त्याच्या आतमध्ये जातात, मग ते लहान आतड्यामध्ये आपल्याला ते इन्फेक्ट करतात आणि नंतर मग ते नवीन रुग्ण तयार होतो. अशी त्याची सायकल आहे. इन्क्युबेशन म्हणजे जंतू शरीरात गेल्यानंतर लक्षणे दिसण्यापर्यंतचा कालावधी. जेव्हा जंतू आपल्या शरीरात जातो आणि मग नंतर जे आपल्याला सिम्पटम्स दिसतात त्याचा समजा कालावधी. ह्याच्यामध्ये हा कालावधी साधारण 2 तास ते 5 दिवसात असतो. परंतु बहुतेक रुग्णांमध्ये 2 ते 3 दिवसात लक्षणे दिसू लागतात. एक्झाम पॉईंट. इन्क्युबेशन पिरियड 2 hours to 5 days. जर एक्झाममध्ये कोणी विचारलं का कॉलेराचा इन्क्युबेशन पिरियड टाईम किती असतो, तर 2 hours to 5 days आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता क्विक रिव्हिजन.
डिसीज नेम हॅझा म्हणजेच कॉलेरा. कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम विब्रिओ कॉलेरा. शेप कॉमा शेप असतो. ग्राम रिॲक्शन ग्राम निगेटिव्ह. रिझर्वियर ह्युमन. ट्रान्समिशन फिको ओरल रूट. इन्क्युबेशन पिरियड 2 hours to 5 days. हे महत्त्वाचे आपले मुद्दे आहे. मित्रांनो, आज आपण हॅझाचा परिचय, इतिहास, कारणीभूत जीवाणू, मॉर्फोलॉजी, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड ऑफ ट्रान्समिशन आणि इन्क्युबेशन पिरियड सविस्तर समजून घेतले. पुढील भागामध्ये आपण पॅथोजेनेसिस, रोगनिर्मिती प्रक्रिया, सायन्स अँड सिम्पटम्स, कॉम्प्लिकेशन्स आणि डायग्नोसिस चित्रांसह अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आज शिकलेले सर्व मुद्दे एकदा नक्की रिव्हिजन करा आणि पुढील व्याख्यानासाठी तयार राहा. MPW मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या सर्व पदांच्या परीक्षेसाठी ही संपूर्ण वॉटरबोर्न सिरीज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तोपर्यंत चांगला अभ्यास करा, निरोगी राहा आणि तुमच्या सरकारी नोकरीचे स्वप्न सातत्याने मेहनत करा. धन्यवाद. थँक्यू.